याआधी सामना झाला होता कोण आहे 883 क्रिश 11 नवी मुंबई विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण. त्या सामन्याचा सामनावरी ठरतोय. शत्रू यायचं या ठिकाणी. तर चला दोन्ही पंच लवकर लवकर सामना चालू करा. बराचसा उशीर झाला या ठिकाणी. हॅलो 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 बस चला अरविंद काका चालू करा. लेग अंपायर लेग पंच सिद्धेश लेग अंपायर जायचंय. बॉलर कोण बॉलर भाऊ बॅट्समनचं नाव सांगा. आपण पाहतोय वन सोल्युशन नेरुळ यांच्या वतीने सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्टाईलला खेळतो अमित. नॉन स्टाईलला असतील ते सचिन. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज निखिल. पाहतोय आपण सामना चालू आहे. वन सोल्युशन हॅलो 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 येतो का आवाज. आपण सामना पाहतो वन सोल्युशन नेरुळ विरुद्ध आई शिलोन अंबरनाथ यांच्यामध्ये. पहिला चेंडू उजव्या दिशेच्या भारतात जाणारा चेंडू. पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धावेने सुरुवात होते ती मात्र वन सोल्युशन नेरुळ या संघाची. एक धाव मिळते. संघाचं खातं या ठिकाणी ओपन होते. तर निखिल आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं. पहिला चेंडू खराब चेंडू. पुढचा चेंडू टाकणारे सज्ज. चांगला फटका देखना फटका येतो या ठिकाणी. स्ट्रेट डाय पद्धतीचा फटका 6 धावांसाठी. 6 धावेने धाव संख्या होते ती 7. पहिलं षटक चालू असताना आपण पाहिलंय याआधी पहिला चेंडू होता खराब चेंडू होता वाईट चेंडू होता. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती एक षटकार मारला तो अमित याने आणि एक चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. धाव संख्या होती ते 7. पहिलं षटक चालू असताना सलामी जोडी आपण मैदानामध्ये पाहू शकता. स्टाईलला खेळत होतो अमित. नॉन स्ट्राईकला असतील ते सचिन. पुन्हा एकदा निखिल तयार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. उंची जास्त लांबी कमी पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक धावतो जेल खाली. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावा मिळतील या ठिकाणी. धाव संख्या होते ती 9. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली ती वन सोल्युशन नेरुळ या संघाकडून. तर पाहावं लागेल येणारे 4 चेंडू बाकी असतील ते निखिल यांच्या षटकातील अशा प्रकारे फलंदाजी करेल अमित. जोरदार फटका मारा. पॅडलशिप पद्धतीचा फटका. चेंडूला सजवलंय. चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या षटकामध्ये अमित यांच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा षटकार. या षटकाराने संघाची धाव संख्या होते ती 15. आता मात्र एक चांगलं वळण देतो आपल्या धावसंख्येला आपल्या संघासाठी तो म्हणजे अमित. चांगली फलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू खेळला. 3 चेंडूमध्ये 14 धावा कुठून काढल्यात. पुन्हा एकदा निखिलला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. चांगला फटका. चांगला चेंडू होता. सन्मानपूर्वक खेळून काढला. लॉंग ऑफच्या दिशेने ते चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धाव संख्या होते ती 16. आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला खेळतील ते फलंदाज सचिन. पाहावं लागेल सचिन यांची फलंदाजी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पाहायचा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा चेंडू दूर राहिल्यामुळे झेल घेऊ शकले नाही. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण करतायत ते मात्र सचिन. वैयक्तिक खातं खोलतंय 1 धावेने. संघाची धावसंख्या होती ते आतापर्यंत 17 आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल तर पाहावं लागेल. अमित सुरुवातीपासून आक्रमक फलंदाज. आक्रमकता स्वीकारली आहे. षटकार 2 षटकार आले आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. येणारा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. कशा प्रकारे फलंदाजी करेल या चेंडूवरती ते पाहावं लागेल अमित. जोरदार प्रहार केलाय. पाहायचंय त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का. तोपर्यंत पाहता पाहता दुसऱ्या धावण्यासाठी कॉल केलाय अमितने आणि 2 धावा धावून पूर्ण करतोय. धाव संख्या होते ती 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 19. प्रथमतः फलंदाजी करताना आपण संघ पाहतोय वन सोल्युशन नेरुळ 40+ चा संघ. चांगली सुरुवात चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत.
नेरुळ या संघाकडून. ज्या प्रकारची फलंदाजी गरज होती त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली अमित यांच्या बॅटमधून. शत्रू कुठे असतील तर त्यांना विनंती असेल या इनिंगच्या आधी तुमचे काही डॉक्युमेंट आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. शत्रू आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही आमच्या विनंतीला मान द्यायचा आहे. पहिला चेंडू होता त्या ठिकाणी पॅडलशिप करण्याचा प्रयत्न आणि झेलची संधी होती, संधी मात्र सुटते त्या ठिकाणी. एक जीवदान मिळतोय सचिनला मिळालेलं हे जीवदान. धाव संख्या होती ती 20. नवीन गोलंदाज येतो तर संजय. पहिला चेंडू टाकला, एक झेल होती, त्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चांगला चेंडू, आकटोप चेंडू, चेंडूचा वेध घेतला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगला फटका, देखणा फटका, अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका येतोय अमितच्या बॅटमधून. या 6 धावीने धावसंख्या होती ती 26. आतापर्यंत 6 चेंडू खेळले अमित आणि 23 धावा काढल्या, त्यामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले आतापर्यंत. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. तर पाहायचं संजय कशा प्रकारे गोलंदाजी करील. धावा रोखण्यासाठी त्याला दिलेली ही जबाबदारी, ती जबाबदारी पार पाडतो काय बघावं लागेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय, पाहायचंय आकाशाला गवस निघालणारा हा फटका. तोपर्यंत 1 धाव, 2 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या होती ती 28. चांगला फटका होता परंतु उंची जास्त असल्यामुळे 38 सर्कलमध्ये चेंडू स्थिरावला गेला, त्या कारणाने 2 धावा धावून पूर्ण केले दोन्ही फलंदाजाने आणि 28 धावसंख्या होती आतापर्यंत पहिल्या षटकार समाप्तीनंतर. तर पुन्हा एकदा संजय तयार असेल. कुठेतरी धावा झाल्या, त्या धावा थांबवण्यासाठी एक जबाबदारी दिली कर्णधाराने आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडावं लागेल संजयला. तर पाहावं लागेल येणारे असतील ते 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल तर संजय. कारण अमितचा विचार केला तर सुरुवातीपासून आक्रमक पवित्र घेतलेला फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये दिसतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचे एज लागून त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला हा झेल, परंतु पुन्हा एकदा मिळालेलं जीवदान. वारंवार झेल सुटताना दिसतात ते मात्र आई शिलवून अंबरनाथ या खेळाडूंकडून. गोलंदाजाला तशी साथ मिळत नाही, त्या कारणाने एक जीवदान मात्र मिळतं फलंदाजांना आणि त्याचा फायदा मात्र उठवत आहेत अमित आणि सचिन. धावसंख्या होती ते आतापर्यंत 29. आता मात्र येणारे 2 चेंडू बाकी असतील या षटकातील. स्ट्राईकला मात्र खेळतो मात्र सचिन. जोरदार प्रहार केलाय, चेंडू जाते बीड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. जसा चेंडू आला तसा फिरकावून दिला सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 35. प्रथमतः फलंदाजी करताना वन सोल्युशन नेरुळ 40+ हा संघ आपण पाहतोय. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत सचिन आणि अमित यांची. पुन्हा एकदा संजय पुढचा चेंडू घेऊन, पुन्हा एकदा आकोटोपे चेंडू त्याला चांगल्या प्रकारे खेळून काढलाय सचिनाने. तोपर्यंत 1 धाव मिळते, दुसऱ्या धावची मागणी होते, पाहायचंय धावची करण्याचा प्रयत्न होतो की काय, परंतु खेळाडू मात्र क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती 37. 2 षटकांचा खेळ संपतोय म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपला या ठिकाणी. धाव संख्या होती 37. अजूनही तर पाहायचं आपण येणारे षटकामध्ये किती धावा जमवत आहेत ते वन सोल्युशन नेरुळ संघाचे खेळाडू. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहे. 18.50च्या सरासरीने उभ्या केलेल्या धावा 37 धावा. चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने. एका बाजूने विचार केला अमितचा 8 चेंडूमध्ये 26 धावा, 3 षटकारांचा समावेश त्यामध्ये. त्यानंतर सचिन यांनी केलेली फलंदाजी 4 चेंडू खेळला आणि 4 चेंडूमध्ये 10 धावा काढल्या, त्याच्यामध्ये 1 षटकार देखील त्याने मारला आणि या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावरती संघ मात्र पोहोचतो 37 धावांपर्यंत. तर नवीन गोलंदाज येतोय अन्सारी.
वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन अन्सारी येतोय. तर पाहावं लागेल अन्सारीकडे जास्तीत जास्त नजर असतील त्यांच्या कर्णधारांचे संघ सहकार्यांचे, कारण आतापर्यंत धावसंख्येची लयलूट केली ती मात्र वन सोल्युशन नेरुळ या संघाने. अन्सारीवरती जबाबदारी असेल, इथून पुढे येणाऱ्या धावा थांबाव्या लागतील. तर पहिला चेंडू घेऊन अन्सारी समोर फलंदाज मात्र आहे तो अमित. जोरदार फटका मारला, एक धाव तर नक्की काढतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, पाहायचा आहे. बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. 2 धावसंख्या होते ते 39. तर पाहायचं येणारे 5 चेंडू असतील अन्सारी कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते अमित यांना. अमितला इथून पुढे थांबणे खूप कठीण जाणार आहे, कारण सुरुवातीपासून आपण पाहतो आक्रमक पवित्र घेतलेला फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत 28 धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक विचार केला तर जोरदार प्रहार केला, पॅडलशी पद्धतीचा फटका, चांगला फटका, तोपर्यंत त्या ठिकाणी एक धाव काढली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि 2 धावा काढायला मिळतील या ठिकाणी. धावसंख्या होती ती 41. तर मी शत्रू यांना विनंती करेन लवकरात लवकर ही इनिंग होण्याच्या आधी तुम्ही आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. शत्रू विनंती असेल तुमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन पॅव्हिलियनमध्ये यायचं आहे, तुम्हाला विनंती केली जाईल. ह्या इनिंगच्या आधी तुम्हाला इथे यायचं आहे पॅव्हिलियनमध्ये, आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. या आधीचा चेंडू होता, चांगला फटका होता, 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धावसंख्येला वळण लागते, धावसंख्या होती ते 43. प्रथमतः फलंदाजी करताना आपण संघ पाहतो वन सोल्युशन नेरुळ. पुन्हा एकदा अन्सारी तयार, समोर असलेला अमित, याला जोरदार प्रहार केला, पाहायचा आहे त्या ठिकाणी झेल होतो की काय, परंतु चेंडू दूरवर थांबला असल्यामुळे झेल काही होऊ शकत नाही. तोपर्यंत एवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एक धाव तर नक्की मिळते. एका धावाने संघ पुढे जातोय, धावसंख्या होती 44. येणारे 2 चेंडू बाकी असतील ते मात्र अन्सारी यांच्या गोलंदाजीतले. आतापर्यंत चांगलं शतक हाताळले त्या अन्सारी याने, धावसंख्या रोखण्यासाठी दिलेली गोलंदाजी आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पडताना दिसतोय तर अन्सारी. तर येणारे 2 चेंडू असतील, पाहायचं स्टाईलला खेळतो मात्र फलंदाज सचिन. सचिनला आता इथून पुढे आक्रमण करावं लागेल, कारण याआधी आपण पाहिलं अमितने आपलं काम पूर्ण केलेलं आहे, 12 चेंडूमध्ये 33 धावा. तर सचिनला आक्रमण करावं लागेल त्याची साथ देण्यासाठी. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू, पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत, खराब चेंडू, अवांतर धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ते 45. तर पाहावं लागेल येणारे 2 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल सलामीवीर फलंदाज सचिन. आतापर्यंत एका षटकाचा समावेश आहे त्याच्या फलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा उशिरा इच्छेच्या बाहेर जाण्याचा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, ब्लॉक पद्धती चेंडू म्हणावा लागेल आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतं अन्सारी यांचं. आतापर्यंत धावसंख्या 45 वरती कायम. पुन्हा एकदा अन्सारी शेवटचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बसतोय आणि चेंडू मात्र थांबतो 30 यार्ड सर्कलमध्ये. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते 46. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपतंय. 3 षटकांनी समाप्तीनंतर म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 46. आतापर्यंत आपण विचार केला गोलंदाजीचा अन्सारी यांच्या, आतापर्यंत धावा मात्र खर्च केला तर 9. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी धाव देणारा हा गोलंदाज ठरलाय तो अन्सारी. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी म्हणजे आयुष 11 अंबरनाथ या संघासाठी केली त्या अन्सारी याने. आता आपण पाहतोय नवीन गोलंदाज कोण येतो मैदानामध्ये. वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीनं चौथा षटक घेऊन येतो तो गोलंदाज संजय. संजयचं आपण याआधीचं षटक पाहिलं, 18 धावा कुठून काढल्या होत्या अमित याने, आणि त्या संजयला त्याच्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळायला दिलंय. चौथं षटक पदार्पण असताना फलंदाज सचिन, पहिला चेंडू वेध घेतला, चेंडूला भिरकावून दिलंय मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला सचिन यांच्या बॅटमधून. या 4 धावांनी धावसंख्या मात्र झाली ती 50. वन सोल्युशन नेरुळ 11 संघाचं अर्धशतक फलकावर लागताना जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही बाजूने. एका बाजूने सचिन तर दुसऱ्या बाजूने अमित. तर पुन्हा एकदा संजय तयार असेल पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट मारा करेल. चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू, आणि मला वाटतं या ठिकाणी नक्कीच खेळाडू वृत्ती दाखवताना सचिन
कोणताही अपील केला नव्हता गोलंदाजाने, परंतु स्वतःच्या बॅटला एज लागली आणि विकेट किपरने घेतलेला झेल त्या कारणाने स्वतः माघारी परततो तो मात्र सचिन. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला, ते मात्र वन सोल्युशन नेरुळ या संघाकडून. आणि पहिला गडी मात्र बाद होतं अवघ्या 50 धावसंख्येवरती. चौथं षटक चालू असताना नवीन फलंदाज मात्र येतोय मैदानामध्ये, तो अली. पाहावं लागेल अलीला इथून पुढे येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करण्यासाठी पाठवलं गेलंय, तर पाहावं लागेल अली यांची फलंदाजी. तर संजय ज्या याच्यावर भरोसा दाखवला त्याने, भरोशावर उतरलेला दिसतो हा गोलंदाज. आता मात्र उजव्या शिष्टाचा भारत जाणारा चेंडू, खराब चेंडू. अवांतर धाव मिळते, धावसंख्या होते ती 51. अली आहे स्ट्राईकला नवीन फलंदाज. पाहावं लागेल संजय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या आधीच्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या, त्यानंतर ह्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. चांगला चेंडू, आकुटाप्यात चेंडू होता, चेंडू काही समजला नाही. अली याला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, प्रयत्न पूर्णपणे फसलाय तो अली यांचा. चेंडू मात्र जातो निर्धाव विकेट किपरांच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक करताना दिसतो या षटकामध्ये तो मात्र संजय आपल्या संघासाठी. तर पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असे संजय. समोर असलेला फलंदाज अली यांना जोरदार प्रहार केला, परंतु बॅट एज लागून चेंडू मात्र थांबतो विकेट किपरच्या जवळ. 5 तोपर्यंत धावचित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हुकतोय आणि या ठिकाणी एक धाव मात्र धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज म्हणजेच अली आणि अमित. तर आता मात्र बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा स्ट्राईकला फलंदाज अमित, ज्या फलंदाजाने 2 बॉल बाकी असतील, 4 चेंडू झालेले आहेत. तर अमित येतो स्ट्राईकला, सलामीर फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये एक हाती झुंज देताना दिसतो आपल्याला. अमित त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल इथून पुढे येणाऱ्या चेंडूवरती मोठी खेळी करण्यासाठी. पुढे सरसावला, चेंडूला पाणी केली, चेंडूला भिरकावून दिलं स्ट्रेट पद्धतीने 6 धावांसाठी. हा येणारा खणखणी असा षटकार अमित यांच्या बॅटमधून. अमित याचा विचार केला तर आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 39 धावा कुठून काढल्या, त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी म्हणजेच वन सोल्युशन नेरुळ संघासाठी. बराच उशीर नॉन स्ट्राईकला उभा होता अमित, ना आता जसा स्ट्राईकला आला पुढे सरसावून मारलेला फटका 6 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येला वेगळा आकार देताना दिसतोय तो मात्र हा अमित. वेगवान गतीने, जलद गतीने धावसंख्या पुढे नेताना दिसतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा संजय तयार, समोर असलेला फलंदाज अमित याला स्लो डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू, परंतु उजाशीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच गोलंदाजाला दंडित करतात हा खराब चेंडू म्हणून. अवंत धाव मिळते त्या ठिकाणी. धावसंख्या मात्र होती ती 59. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. पुन्हा एकदा संजय तयार, पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर असलेला सलामी फलंदाज अमित याला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातोय निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि या ठिकाणी षटक संपतंय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ते 59. एक गडी बाद. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. सगळ्यात जास्त फलंदाजाचा विचार केला तर आपण विचार करू अमित याचा. 14 चेंडूमध्ये 39 धावा आतापर्यंत केल्या. तर आपण या ठिकाणी पाहतोय आजच्या या टुर्नामेंट आपण खेळवतोय 40+ याच्या 10 संघांमध्ये ज्या संघाचा जास्तीत जास्त सर्वाधिक स्कोर असेल त्या संघाला पुढची संधी म्हणजेच बाय दिली जाईल. तर आतापर्यंत विचार केला 65 या धावांचा सर्वाधिक उच्चांक आहे आणि त्याची संधी मात्र आली ती वन सोल्युशन नेरुळ या संघाला. शेवटचे षटक बाकी असेल, 6 चेंडू बाकी असतील. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 59 म्हणजेच सर्वाधिक धावांचा उच्चांक करण्यासाठी अजूनपर्यंत 7 धावांची गरज असेल ती वन सोल्युशन नेरुळ या संघाला. जर सर्वाधिक स्कोर केला तर नक्कीच पुढील पेरीसाठी म्हणजे बाय मिळू शकते सर्वाधिक स्कोर असलेल्या संघाला. एक संधी आलेली आहे वन सोल्युशन नेरुळ या संघाला. गोलंदाज येतोय तो मात्र जगदीश. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने शेवटचे षटक घेऊन जगदीश तयार. समोर फलंदाज अली. पहिला चेंडू, उसळी घेणारा चेंडू, चेंडूची पाहणी केली, चेंडूला लॉप केले ऑफच्या दिशेने 6 धावेसाठी. काय देखणा फटका पाहायला मिळाला अली यांच्या बॅटमधून. बराचसा उशीर शांत होता अली,
त्यानंतर मात्र हा येणारा आकोटा चेंडू आणि चेंडूची चांगली पाहणी केलेली चेंडूला भिरकावून दिलंय. पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. धाव संख्या झाली ती मात्र 65. 65 धावा होत आहेत त्या मात्र वन सोल्युशन निरवळ संघाच्या. पुन्हा एकदा जगदीश तयार समोर फलंदाज ज्याने आक्रमक पवित्रा घेता येतो अली. जोरदार प्रहार केला. एक धाव तर नक्की मिळणार पाहायचा आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावताना दिसतोय तोपर्यंत एका धावावर समाधान मानतोय तो मात्र सलामीवीर फलंदाज अमित हा माघारी परतवतोय अली याला स्वतः जवळ स्ट्राईक ठेवतोय. तर येणारे असतील ते 4 चेंडू आणि 4 चेंडूवरती पाहावं लागेल अमित यांची बॅटिंग. आतापर्यंत 14 चेंडू मध्ये 39 धावा केल्या त्या अमिताने. म्हणजे अर्धशतक करण्यासाठी 11 धावांची गरज असेल. जोरदार प्रहार पाहायचा. एक धाव तर नक्की मिळणार त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावची मागणी होते की काय पण चांगला थ्रो पेक देखील पाहायला मिळालाय. त्या कारणाने मला वाटतं ह्या ठिकाणी फलंदाज होतो बाद. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय परंतु पंचांकडे निर्णय मागतायत. पाहावं लागेल पंचांचा इशारा. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू त्यानंतर हा निर्णय दिला जाईल. तर पंच मी विनंती करेन या ठिकाणी जीएस घरत भूमिपुत्र पनवेल विरुद्ध मेडिटेक पनवेल संघ दोन्ही संघाचे कर्णधार. जीएस घरत भूमिपुत्र विरुद्ध मेडिटेक पनवेल यायचं आहे पॅव्हिलियन मध्ये दोन्ही संघाच्या संघ नायकाने. जोरदार प्रहार अली याचा. ज्या अलीला याआधी आपण पाहिलं होतं ऑफच्या दिशेने लॉब केलेला फटका होता. यानंतर मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका. काय देखना फटका पाहायला मिळाला अली यांच्या बॅटमधून. या 6 धावांनी धावसंख्या मात्र होते 73. सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला या ठिकाणी ते मात्र वन सोल्युशन नेरुळ 11 संघाने. तर पुढील संघ जीएस घरत विरुद्ध मेडिटेक पनवेल दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हिलियन पाशी संपर्क साधायचा आहे. चांगला फटका खोलवर पद्धतीचा फटका स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका. चेंडू मात्र वन बाउंड 4 धावांसाठी. धाव संख्या होती 77. आतापर्यंत विचार केला जगदीश यांचा 18 धावा खर्च केला त्याने या षटकामध्ये. चांगली फलंदाजी राहिली अली यांची. 6 चेंडू मध्ये 18 धावा कुठून काढल्या अली आणि आतापर्यंत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. या ठिकाणी षटकची सांगता होते. पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. पहिल्या सत्र समाप्तीनंतर एक गडी बाद 77 अशी धावसंख्या येते वन सोल्युशन नेरुळ संघाची. 78 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र आयुष 11 अंबरनाथ संघाला. तर मी विनंती करेन जीएस घरत भूमिपुत्र विरुद्ध मेडिटेक पनवेल. तर मेडिटेक पनवेल या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर जीएस घरत भूमिपुत्र संघनायक यायचं आहे पॅव्हिलियन मध्ये. जीएस घरत भूमिपुत्र संघनायक पॅव्हिलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. 2 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. चला या ठिकाणी नाणेफेक केला जाईल. जीएस घरत विरुद्ध मेडिटेक पनवेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना नोंद घ्यायची. सामना 3 षटकांचा राहील. नाणेफेक कौल लागतोय तो
GS घरत भूमिपुत्र. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. यातून पुढे होणारे सामने 3 षटकांचे राहतील. तर चला दोन्ही पंच लवकर लवकर मैदान ताबा घ्या. तसेच वन सोल्युशन नेरूळ लवकर लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. बरेचसे सामने अजून खेळवण्यात येणार आहे आजच्या दिवसात. मी वारंवार विनंती करतो तुम्हाला. वन सोल्युशन नेरूळ जर कर्णधारांना विनंती असेल लवकर लवकर आपलं क्षेत्ररक्षण पांगून घ्या. तसेच आयुष 11 अंबरनाथ आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आयुष 11 अंबरनाथ आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा. दोन्ही पंच चला सामना चालू करा लवकर लवकर. दोन्ही पंच विनंती असेल पुन्हा पुन्हा. चला वन सोल्युशन नेरूळ लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आमच्या विनंतीला थोडा मान द्या. अजून बरेच सामने खेळवण्यात येणार आहे. आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील. आयोजकांकडून याची सूचना आलेली आहे. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील. सर्व संघाच्या कर्णधार नोंद घ्यायचे. चला वन सोल्युशन नेरूळ क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब. आपण सामना पाहतोय वन सोल्युशन नेरूळ विरुद्ध आयुष 11 अंबरनाथ यांच्यामध्ये. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते आयुष 11 अंबरनाथ या संघाने आणि फलंदाजी पाचारण केले होते ते वन सोल्युशन नेरूळ या संघाला. आणि प्रथम फलंदाजी करताना वन सोल्युशन नेरूळ या संघाने अतिशय धुवारदार फलंदाजी करत धावसंख्या उभ्या केल्या. ते 5 षटकामध्ये 77-78 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल तो आता आयुष 11 अंबरनाथ या संघाला. तर पाहावं लागेल. आपण पाहिलं वन सोल्युशन नेरूळ या संघाकडून अमितने अतिशय धुवाधार फलंदाजी केल्याने आपल्या संघासाठी भरेवशी कामगिरी करून दिली आणि त्याला साथ दिली होती ते सचिन याने. आणि त्यानंतर आलेला अली यांनी पण षटकार मारत संघाला 600ची धावसंख्या उभी करून दिली. धावसंख्या झाली ती मात्र 77. तर पाहायचंय आयुष 11 अंबरनाथची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बॅट्समन प्रशांत आणि निखिल. गोलंदाज सचिन पहिला चेंडू वेगवान चेंडू पण चांगले दाद मागतात आणि मला वाटतंय पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारद होतोय तो मात्र आयुष 11 अंबरनाथ संघाचा. जसा प्रशांत आला तसा माघारी परतताना दिसतोय. संघासाठी कोणतीही कामगिरी न करता तंबूचा रस्ता पकडताना चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळाली ते सचिन यांच्याकडून, ज्याने फलंदाजीमध्ये पण चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. त्या सचिनने पहिल्या चेंडूवरती एक विकेट घेतला आणि आपल्या संघासाठी श्री गणेशा करून दिला. चांगली गोलंदाजी. पाहावं लागेल येणाऱ्या षटकामध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये धावा करावा लागतील तुम्हाला ते 28 आणि त्या धावा करण्यासाठी कोणता फलंदाज मैदानामध्ये येईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतात आपल्याला अरविंद. तर अरविंद यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल आपल्या संघासाठी, म्हणजेच आयुष 11 अंबरनाथ संघासाठी नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल अरविंद यांना आपल्या संघासाठी. त्यासाठीच की काय त्यांना दुसऱ्या नंबरच्या क्रमांकावर होरणे लागते. तर मी पॅव्हेलियनमध्ये सर्वांना विनंती करेन थोडासा गोंगाट कमी करायचा आहे. अंकुश विनंती असेल जरा टीम मेंबरला सांगायचं. अंकुश
शांत करा जरा, आवाज येतोय माईक. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत ते अरविंद आणि एक यशस्वी असा गोलंदाज समोर आहे तो सचिन. सचिन यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने 8-10 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्मवर विकेट मारा करतील नवीन फलंदाज अरविंद यांना. चांगला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढला, पॉईंटच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार. आणि बघता बघता चेंडूने वेग घेतला आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. जसे अरविंद आलं तसं वैयक्तिक खातं मात्र खोलताय 4 धावेने. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलून धावसंख्या मात्र झाली ती आता 4. पहिला चेंडू फेस केला होता तो मात्र अरविंदाने आणि त्या चेंडूला चांगली दिशा दिली पॉईंटच्या दिशेने आणि चेंडू मात्र जमलेला गरगरत गेला तो सीमेरेच्या बाहेर 4 धावांसाठी. तर पुन्हा एकदा सचिन तयार, जोरदार प्रहार, एक धाव तर नक्की मिळणार. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्र येतोय अमित त्या ठिकाणी. तोपर्यंत एका धावेवरच समाधान मानला गेल ते अरविंद यांना. धावसंख्या पोहोचते ते 5 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय 78 धावांचा पाठलाग करताना मैदानामध्ये जोडी खेळते ते एका बाजूला निखिल तर अरविंद. तर निखिल प्रथमचा स्ट्राईक घेतील, स्ट्राईकला खेळतील निखिल. पहिल्यांदा सामना करतील ते मात्र सलामीवर गोलंदाज सचिन यांचा. तर पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज असेल सचिन. आणि प्रथमचा स्ट्राईकला खेळणारे फलंदाज ते मात्र निखिल. सचिन टू निखिल असे बॅटल पाहायला मिळतं. पहिला चेंडू खोदून काढलाय स्ट्रेट डाय पद्धतीने. तोपर्यंत एक धाव तर नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावची मागणी करतोय. बघता बघता तू मै करता होता माघारी परतोय अरविंद. त्यांना कोणताही धोका पत्करायची गरज नाही हे सांगून देत आहेत आणि आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचत दोन्ही फलंदाज. एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या होते 6. तर पुन्हा एकदा सचिन तयार असेल. समोर फलंदाज ज्यांनी चौकार मारून आपल्या धावांची सुरुवात केली तोच फलंदाज अरविंद. पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता अरविंदचा, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क झाला नाही. त्यामुळे चेंडू मात्र जातो निर्धाव विकेट किपरांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे या ठिकाणी सांगता होते. आतापर्यंत आपण पाहिलं या गोलंदाजाचा विचार केला चेंडू मात्र झाले ते 5, धावसंख्या मात्र झाली 6. येणारे या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अरविंद पाहायचं काय करतील. मोठी अपेक्षा असेल अरविंद यांच्याकडून. उलाट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅचे घेऊन जातो ठरमेंच्या दिशेने आणि अप्रतिम दर्जाचा झेल सुद्धा पाहायला मिळाला. गडी मात्र बाद होतोय अरविंद यांच्या स्वरूपात. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का अवघ्या 6 या धावसंख्येवरती. दुसरा गडी बाद होतोय. आपण पाहतोय आयुष 11 अंबरनाथ संघाचा अवघ्या 6 या धावसंख्येवरती. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये प्रदीप. स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे दाखवून देताना हेल्मेट पदार्पण करून मी आतापर्यंत पावसाळी क्रिकेट पाहिल्या त्या पावसाळी क्रिकेटमधल्या हा पहिलाच खेळाडू असेल तो हेल्मेट घालून पावसाळी क्रिकेटसाठी उतरताना दिसतोय. तर पाहावं लागेल. प्रदीप येतोय मैदानामध्ये, स्टाईल खेळतो फलंदाज निखिल आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज, माफ करा दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अली. ज्या अलीने चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी तो अली आता गोलंदाजी करताना दिसतो. पहिला चेंडू टाकताना निखिलला चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू काही समोरला न होता तो निखिलला. निर्धाव चेंडूने सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीला मात्र अली. ज्या अलीने चांगली फलंदाजी केली होती त्याच्या फलंदाजीवर चांगलं धावसंख्या पण उभी केली होती ओन सोल्युशन नेरुळ्या संघाने. तोच अली पुन्हा एकदा आला. तो मात्र आता गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, आकुटपेट चेंडू, उसळी घेणारा चेंडू, अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू काही समजला नाही निखिलला. पंचांकडे थोडंसं दाद मागताना दिसत आहे परंतु पंच परेश मात्रे यांच्यावरती काहीच परिणाम नाही. चेंडू मात्र आता निर्धाव. सलग 2 चेंडू येणारे हे निर्धाव आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र होतो वन सोल्युशन नेरुळ्या संघाला. चांगली सुरुवात अली यांच्याकडून आपल्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा जोरदार प्रार करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज लागून त्या ठिकाणी धावचित करण्याचा प्रयत्न होता विकेट किपरचा. त्याचा फायदा मात्र उठवता दोन्ही फलंदाज. या ठिकाणी 2 धाव धावून पूर्ण करतात. धाव संख्या होते 2 धावेने 8.
पुन्हा एकदा अली तयार असेल, समोर असलेला फलंदाज निखिलला उलटा प्रकार चेंडू होता, डाव्याशी बाहेरचा जाणारा चेंडू, चेंडूला सोडून देतोय निखिल, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो, खराब चेंडू. अवंत धाव मिळते, धाव संख्या होती ते 9. तर पाहायचं आतापर्यंत 21 चेंडू बाकी असतील. 21 चेंडूमध्ये 69 धावा कराव्या लागतील त्या अंबरनाथ संघाला. पुढे सरसावला होता, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय पुन्हा एकदा निखिल यांचा. आतापर्यंत आपण विचार केला निखिल यांना पूर्णपणे जखडून ठेवले गोलंदाजाने. कोणत्याही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले ते निखिल यांना. पाहावं लागेल निखिल यांना कुठेतरी आक्रमण करावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तोच प्रकार, तोच फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. चेंडू मात्र जातोय वारंवार निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली ती आतापर्यंत अली यांची. पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अली तयार असेल निखिल यांना. पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू होता, परंतु डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. अवंतर धाव मिळते या ठिकाणी, धाव संख्या होते ते 10. आतापर्यंत आपण विचार केला या षटकामध्ये 2 वाईट चेंडू टाकले ते मात्र अली याने, आणि 2 धावा धावून मिळाल्या, म्हणजे एकूण 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी अली यांची आतापर्यंत राहिले आपल्या संघासाठी. पुन्हा पुढे सरसावला निखिल, परंतु बॅट्स आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही, त्या कारणाने चेंडू मात्र जातोय निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 10 अशी धावसंख्या आहे ती मात्र आयुष 11 अंबरनाथ या संघाची. आता मात्र येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये 68 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 68 धावा. तर पाहावं लागेल एका बाजूला आलेला नवीन फलंदाज प्रदीप, तर त्याला साथ देणारा सलामीवीर फलंदाज निखिल अजूनपर्यंत मैदानामध्ये. तर प्रदीपला कुठेतरी इथून पुढे आक्रमण करावं लागेल आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज मात्र येतोय दत्ता. तर पाहावं लागेल दत्ता, रायगडचं आणखी एक मोठं नाव. दत्ता पहिला चेंडू घेऊन समोर नवीन फलंदाज प्रदीपला जोरदार प्रहार केला, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर नक्की मिळणार, दुसऱ्याचा प्रयत्न करतोय प्रदीप. पाहायचंय, बघता बघता दुसऱ्या धावाची मागणी होते आणि 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावांच्या जीवावर धावसंख्या मात्र होते ती 12. अतिशय धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळाली आतापर्यंत आपल्याला. आयुष 11 अंबरनाथ या संघाची 78 धावांचा पाठलाग करताना हा संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. चांगला फटका मारलाय तो प्रदीप यांनी, 1 धाव तर नक्की मिळणार आहे, परंतु 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक धावताना पण आपण पाहतोय त्या ठिकाणी. 1 धाव मिळणार, 1 धावावर समाधान. धावसंख्या होती ती 13. पुन्हा एकदा दत्ता तयार असेल, समोर असलेला फलंदाज निखिलला. दत्ता यांचा पुढचा चेंडू, निखिल यांना प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. वारंवार बीट होताना दिसत आहेत दत्ता निखिल या ठिकाणी. आणि या ठिकाणी विकेट किपरचा धावचीत करण्याचा प्रयत्न सुद्धा फसतोय. 1 धाव मिळते, धाव संख्या होती 14. आता मात्र येणारे 15 चेंडू आणि 64 धावांची गरज असेल. 15 चेंडू 64 धावा, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार मारावे लागतील ते प्रदीप आणि निखिलला. स्लो डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू होता, चेंडूची पाणी केली, चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 4 धावांसाठी. काय देखना फटका पाहायला मिळाला. बऱ्याचशा उशिरानंतर वेगावर थोडंसं नियंत्रण ठेवलं होतं या दत्ताने आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र उचलला फलंदाज प्रदीप याने. या 4 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जाते, धावसंख्या होती ते 18. पुन्हा एकदा जोरदार प्रहार कव्हरच्या दिशेने, चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या जवळ. तो पण क्षेत्ररक्षक त्या चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धाव धावून पूर्ण करतायत. 3ऱ्या धावची मागणी होते का पाहावं लागेल. खराब थ्रो फेक देखील होते, परंतु प्रदीप स्वतः जवळ स्ट्राईक ठेवतोय आणि 2 धावावर समाधान मानतोय. धावसंख्या होते ते मात्र 20. तर शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील, पाहावं लागेल काय करेल प्रदीप. याआधी 1 चौकार मारला, त्यानंतर 2 धावा धावून काढल्या प्रदीप याने. येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करतो की काय. खोलवर पदे चेंडू, हेलिकॉप्टर पदेचा हा फटका सजवलाय, चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी. झेल घेण्याची संधी आली होती, परंतु झेल संधी मात्र या ठिकाणी गमावतो क्षेत्ररक्षक आणि जीवदान मात्र मिळते या ठिकाणी ते प्रदीप याला. धावसंख्या मात्र होते ती 24. दरम्यान या ठिकाणी षटक संपतंय
आता मात्र येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये 54 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू 54 धावा. गोलंदाज येतोय तो अजय. तर समोर फलंदाज असेल मात्र सलामीर फलंदाज निखिल. तर पाहावं लागेल येणारे 12 चेंडू मध्ये 54 धाव्या कराव्या लागतील आणि त्यासाठी सज्ज मात्र असेल तो निखिल. निखिलला पाहावं लागेल आक्रमण करतो की नाही या येणाऱ्या चेंडूवरती. तर अजय येत आहेत नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्मवर विकेट मारा करतील. 12-14 पावलांचा रनअप घेऊन पहिला चेंडू कव्हर थर्डमॅनच्या दिशेने दिशा दिली. चेंडू मात्र जाते वन बाउन्स. ट्रॅव्हल होतं 4 धावांसाठी, माफ करा 6 धावांसाठी. हा येणारा खणखणी षटकार निखिल यांच्या बॅटमधून. देखना फटका पाहायला मिळाला निखिल यांच्या बॅटमधून आपल्याला. आपण पाहू शकता स्क्रीनवरती देखील. पहिला चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडूचा पूर्णपणे वेध घेतला निखिलांनी, पाठवलं थर्डमॅनच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या मात्र होते ते 30. तर पुन्हा एकदा गोलंदाज अजय तयार, समोर फलंदाज निखिल ज्याने आक्रमक पवित्रा घेतला. चेंडूपासून पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव तर नक्की मिळणार, दुसऱ्या धावची मागणी होते. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते ती 32 धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 46 धावांची गरज. 10 चेंडू 46 धावा. पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी करेल तो निखिल. निखिलला इथून पुढे जोरदार फटके मारावे लागतील. षटकार चौकात पाऊस पडावा लागेल. जोरदार प्रहार केलाय, पाहायचंय स्वतः विकेट किपर चेंडूच्या खाली येतो, झेल खाली आणि अप्रतिम झेल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विकेट किपर यांचं. आणि या ठिकाणी संघाला मिळाला तिसरा धक्का म्हणजे आई शिलोल अंबरनाथ. आतापर्यंत धावसंख्या होती 32, 3 गडी बाद होत आहेत. 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले हे फलंदाज आपण पाहतोय आयुष 11 अंबरनाथ संघाकडून. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये जगदीश. येणारे 9 चेंडू असतील, 46 धावांची गरज असेल आणि त्यासाठीच की काय पुढे पाठवलंय ते जगदीशाला. तर पाहावं लागेल जगदीश कशा प्रकारे फलंदाजी करतो. पहिला चेंडू लॉप केलाय फायनलच्या दिशेने. त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा चेंडू अडतोय, तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावची मागणी करतोय जगदीश. पाहायचा आहे विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय आणि मला वाटतंय आल्या आल्या पावल्याने माघारी परतावं मात्र लागेल ते जगदीशाला. चांगला फटका सजवला होता परंतु थोडा नैसर्गिक अडथळा चेंडू अडला, त्या कारणाने दुसऱ्या धावाची मागणी केली परंतु कुठेतरी धाव घेण्याच्या नादात स्वतःचा विकेट मात्र गमावून बसला जगदीश आणि गडी मात्र बाद होते तो 4था जगदीश यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो मोहन. तर पाहावं लागेल मोहन. 8 चेंडू असतील, 45 धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी मोहनला फलंदाजी 5 रन केले आणि मोहनला इथून पुढे येणाऱ्या 8 चेंडूवरती प्रत्येक चेंडूला षटकार चौकारामध्ये कन्वर्ट करावं लागेल. पाहावं लागेल मोहनमध्ये तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे आणि त्याचा पुरेपूर वापर देखील या ठिकाणी आता करणे गरजेचं आहे. पुढील चेंडू जोरदार प्रहार केला आणि चेंडू मात्र जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये, स्थिरावतोय, झेलबाद होतोय. मोहनला मागे परतावं लागतंय. अवघ्या 33 धावसंख्येवरती गेलेला हा 5वा गडी आई शिलवण अंबरनाथ संघाचा. आता मात्र येणारे 7 चेंडू असतील, 45 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये महेश. 7 चेंडू 45 धावा. महेश यांची वर्णी लागते वरच्या क्रमांकावरती. पाहावं लागेल महेश यांच्याकडे कशा प्रकारे फलंदाजी करते. फुलटाच प्रकारे चेंडूला दिशा दिली, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, तो पण चेंडू अडवतोय, थ्रो फेक करतोय, 1 धाव मिळते. धाव संख्या होती ते 34. येणारे 6 चेंडू असतील, येणारे 6 चेंडू आणि 44 धावा. पूर्णपणे सामना मात्र झुकतोय तो वन सोल्युशन नेरुल यांच्या बाजूने. येणारा चमत्कारच ह्या सामन्याचे चित्र पलटवू शकतो. नवीन गोलंदाज येत आहेत अलंकार. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने शेवटचे षटक घेऊन
आपल्या संघासाठीच म्हणजे वन सोल्युशन नेहरू संघासाठी. पहिला चेंडू अलंकाराचा फुलटॉस प्रकार चेंडू पॅडला अडवून चेंडू मात्र जातो थर्डमॅनच्या दिशेने गलीच्या दिशेने. एक धाव मिळते, धाव संख्या पुढे जाते 35 धाव संख्येवरती. आता मात्र उर्वरित 5 चेंडू 43 धावा. 5 चेंडू 43 धावा. काय होईल काय बिघडेल येणारे 5 चेंडू ठरवतील. पायचा अलंकारची वर्णे लागते 5व्या षटकासाठी. पहिला चेंडू टाकलाय, एक धाव दिले. पुन्हा एकदा पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टीच्या भारत जाणार हा चेंडू, परंतु हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते या ठिकाणी. अवंत धावने धाव संख्या 1 धावने पुढे जातोय. धाव संख्या होते ती 36. पुन्हा एकदा अलंकार तयार असेल. समोर असलेला फलंदाज प्रदीप याला पुन्हा एकदा त्याच प्रकारची दिशा, त्याच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत अलंकाराला. वारंवार सलग येणारा हा दुसरा खराब चेंडू अलंकार यांच्या गोलंदाजी मार्फत. धाव संख्या होती 37. आता मात्र येणारे 5 चेंडू 41 धावा. 5 चेंडू 41 धावा. अलंकारचा पुढचा चेंडू लॉप केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी येणारा हा खणखणीत असा षटकार प्रदीपच्या बॅटमधून. आतापर्यंत प्रदीपचा विचार केला 6 चेंडू फेस केले. 6 चेंडू मध्ये 19 धावा, त्यामध्ये 1 षटकार 2 चौकारांचा समावेश. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लॉप करतोय, चेंडू मात्र येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव तो मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि माफ करा या ठिकाणी 1च धावा काढताय दोन्ही फलंदाज. धाव संख्या होते ती 44. येणारे 3 चेंडू 34 धावा. पूर्णपणे सामना झुकतोय तो वन सोल्युशन नेरुल्या संघाच्या बाजूने. 3 चेंडू 34 धावा. समोर नवीन फलंदाज महेश. पाहावं लागेल महेश येणाऱ्या 3 चेंडू होते काय फलंदाजी करतील. नाही, चेंडू मात्र जातोय निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये. चेंडू मात्र येतो निर्धाव. येणारे 2 चेंडू बाकी असतील. समोर असतील ते फलंदाज महेश. पुन्हा एकदा हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते, 1 धाव मिळते या ठिकाणी. धाव संख्या होते 45. शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 चेंडू मध्ये 33 धावा. पूर्णपणे आव्हान संपुष्टात येते ते आयुष इलेव्हन अंबरनाथ या संघाचं. मला वाटतं या ठिकाणी झेलबाद होते फलंदाज. संघाला मिळालेला 6वा धक्का अवघ्या 45 धाव संख्येवरती. आता 1 चेंडू बाकी असेल उर्वरित आणि सामन्याची औपचारिकता बाकी असेल. आता मात्र खूप उशिरानंतर आयुष इलेव्हन अंबरनाथ संघाचे स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल होताना. अमोल येतात मैदानामध्ये. अमोल स्वतः कर्णधार आयुष इलेव्हन अंबरनाथ संघाचे. शेवटचा चेंडू 1 चेंडू असेल 33 धावांची गरज. पहिला चेंडू फेस करताना पाठवत आहेत आणि त्या ठिकाणी 1 हाती झेल सुद्धा बाद होत आहेत. गडी मात्र बाद होतो 7वा. धाव संख्या होती 51 आणि या ठिकाणी विजय होतो तो संघ वन सोल्युशन नेरूळ 40+. पुढील